आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा न्यूज एनी टाइम। आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन मार्फत माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी जळगाव यांना प्रत्यक्ष भेटून एक निवेदन वजा तक्रार अर्ज दिलेला आहे। आपण बघितलं असाल की मागील 2-4 दिवसापासून एक PDF 126 पानाची ज्याच्यात 449 जळगावातले शिक्षकांना आपल्या नाशिक विभागातील शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय चौकशी समितीने अयोग्य दर्शवून त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे की यांनी हे शिक्षक नोकरीस पात्र नाही असे असताना सुद्धा 2023 पासून ते शिक्षक आजही या ठिकाणी कार्यरत आहे। ते दरमहाचा पगार घेत आहेत। फक्त जळगाव जिल्ह्यातले दर 449 शिक्षक हे दरमहा अयोग्य असताना सुद्धा पगार घेत आहेत। तर महाराष्ट्र राज्यातल्या 36 जिल्ह्यातील असे किती शिक्षक असतील? नाशिक विभागात एक गुन्हा दाखल झालेला आहे, नाशिक रोड पोलीस स्टेशनला, एक नागपूरला झालेला आहे। नागपूरला 3 उपायुक्त उपसंचालक दर्जाचे अधिकारी जेलमध्ये आहे। नाशिक विभागात सुद्धा गुन्हा दाखल आहे। नाशिक विभागातील 449 लोकांना ज्या शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगावने मान्यता दिलेली आहे त्यांच्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही, त्यांच्यावर पोलीस गुन्हा का दाखल झाला नाही, यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत याबाबत चौकशीसाठी आलेलो आहोत। आणि जर प्रशासनाने वेळीच याच्यावर निर्णय घेतला नाही तर 15 दिवसाच्या आत आम्ही जनहित याचिका दाखल करू औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात। आणि शासनाचा होणारा लाखो करोडोचा हा अपव्यय, पैशाचा अपव्यय याच्यासाठी की जे नवीन तरुण पिढी आपली BSc BEd BA BEd BCom BEd होऊन आहे नोकरीच्या शोधात, त्यांना तरी हे 449 जळगाव जिल्ह्याचे कमी झाले तर त्यांना तरी नोकरी मिळेल आणि ते योग्य शिक्षक आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवू शकतील। म्हणून हा उद्देश घेऊन आम्ही आलेलो। याच्यात कोणीही वैयक्तिक घेता कामा नये। हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न आहे आणि शासनाचा फसवणुकीचा प्रश्न आहे। म्हणून कृपया शासनाने त्वरित यावर लक्ष द्यावे, अन्यथा आम्हाला शासनाच्या त्या शिक्षण अधिकाऱ्यापासून तर शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या उपसंचालक, संचालक, आयुक्त यांनासुद्धा पार्टी करावी लागेल, कारण की यांचं संगनमत तर नव्हे असं आम्हाला या ठिकाणी वाटते। त्यामुळे राज्य परिषदेने दिलेल्या अयोग्य उमेदवाराला त्वरित बरखास्त करावे ही आमची विनंती। धन्यवाद। फारुख शेख, एकता संघटन समन्वयक, जळगाव।